प्रिय छात्र, ऑनलाइन क्लास के लिए आप सबको स्वागत है। छात्र, आज मैं 9वीं कक्षा चौथा पद्य पाठ अनुशासन ही शासन है पद्य का विश्लेषण करना चाहती हूँ। अनुशासन ही शासन है पद्य के कवि है डॉक्टर रमेश मिलन। हम पहले कवि परिचय के बारे में समझेंगे। कवि परिचय। कवि डॉक्टर रमेश मिलन, जन्मदिन 7 जुलाई 1946, जन्मस्थान है उत्तर प्रदेश के बुलंदशहर जिला के मानचड़ ग्राम। और रचना यह है, इन्होंने कविताओं को भी लिखे हैं, कहानियाँ लिखे हैं, उपन्यास लिखे हैं, नाटिका भी लिखे हैं। कविता संग्रह में प्रमुख है सोने की मछली, कोकिल कंठ की सलोने गीत। और कहानियों में प्रमुख है मेहनत की महक, थिरकते पंख। और उपन्यास में प्रमुख है सरस गीत विज्ञान, एक चमन के फूल। और नाटिका है बात इतनी सी है। इनकी रचनाओं में कुछ प्रमुख रचनाएं भी हैं। कवि डॉक्टर रमेश मिलन जी के बात इतनी सी है एक व्यंग्य नाटिका है। सोने की मछली यह कविता संग्रह NCERT द्वारा पुरस्कृत है। प्रस्तुत कविता मतलब अनुशासन ही शासन है पद्य भाग कोकिल कंठ सलोने गीत कविता संग्रह से लिया गया है। और अब कविता का आशय या उद्देश्य के बारे में समझेंगे। छात्र ट्रैफिक संकेतों के बारे में समझते हैं, सड़क पार करते समय ध्यान रखने की बात सीखते हैं और जीवन का मूल्य बताना, छात्रों को जीवन का मूल्य भी बताना इस कविता का मुख्य उद्देश्य है। अब आएंगे शब्दार्थ। बेडब। बेडब का मतलब है अंधाधुंध, ಅಂದರೆ ಕಂಡು ಕಾಣದೇ ಇದ್ದ ಹಾಗೆ, ಅಂದರೆ ಏನಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಕುರುಡುತನ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ರೀತಿ. बाट जोहना, प्रतीक्षा करना, निरीक्षे ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. गम, गम का मतलब है दुख, दुख, शोक. सौगात, तोहफा, उपहार, भेंट, इसका मतलब है उಡುಗೊರೆ. आंख चुराना, सामने ना आना, ಕಣ್ ತಪ್ಪಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಆ सामने ना आना, ಮುಂದೆ ಬರದೆ ಕಣ್ ತಪ್ಪಿಸಿ ಹೋಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಫೌರನ್, ಫೌರನ್ का मतलब है तुरंत, जल्दी, ಬೇಗ, ಬಹಳ ತೀಕ್ಷ್ಣವಾಗಿ, ತಕ್ಷಣ. ಅನ್ಮೋಲ್, ಅಮೂಲ್ಯ. ಅನ್ಮೋಲ್ ಅಂದರೆ ಅಮೂಲ್ಯವಾದದ್ದು. चौराह, जहाँ 4 रास्ते मिलते हैं उसे चौराह कहते हैं। छात्र, मैं इस पद्य भाग को एक पद्य भाग को 3 पंक्तियों को जुड़ाकर एक पंक्ति का सारांश कहते जाऊंगी। अब पहला पद्य भाग है, चलती बस में चढ़ो नहीं तुम और कभी मत कूदो, कभी सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना, साइकिल पर हो या हो पैदल कभी ना बेढब चलना। कवि इस पंक्तियों के द्वारा यह कहना चाहता है कि चलती बस से कभी चढ़ना भी नहीं चाहिए, उतरना भी नहीं चाहिए। तब कभी मत कूदो, कूदने से, गिरने से या छलांग मारने से या उतरने से या चढ़ने से बहुत ही हानि होती है, दुर्घटना होने की संभावना भी होती है। और सड़क पर जाकर बच्चों नहीं खेलने लगना, कवि ये भी कहते हैं सड़क पर बच्चे खेलते रहे। आजकल आप जानते हो, ये देखते हैं बहुत ही बच्चे रास्ते पर ही खेलते हैं। खेलने के लिए मैदान है, उसका इस्तेमाल करना चाहिए। रास्ता तो सड़क पर तो वाहनों के चलने के लिए होते हैं, ವಾಹನಗಳು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಅಂತ ದಾರಿ ಇರುತ್ತೆ, ರಸ್ತೆ ಇರುತ್ತೆ. ಆ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡೋದು ಬಿಟ್ಟು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಆಡೋದು ಒಳ್ಳೆಯದು. ಮನೆ ಮುಂದೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಗಲ್ಲಿಗಳಲ್ಲಿ ಆಡ್ತಾರೆ, ಏನಾದ್ರು ಹೆಚ್ಚು ಕಮ್ಮಿ ಆಯಿತು ಮಕ್ಕಳಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ದಾರಿ ಹೋಗೋರಿಗೂ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳು ದಾರಿಯಲ್ಲಿ ಆಟ ಆಡೋದು ತಪ್ಪು. यानी सड़क पर बच्चे नहीं खेलना चाहिए, इससे
दुर्घटना होने की संभव बहुत ही ज़्यादा होती है। ಸೈಕಲ್ पर हो या पैदल ನಡ್ಕೊಂಡು ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಸೈಕಲಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಬಿ ನಾ ಬೇಡಬ್ ಚಲನ, ಬೇಡಬ್ ಕ ಮತ್ಲಬ್ ಹೇ ಅಂದರೆ ಅಂಕು ಡೊಂಕಾಗಿ ನಡೀತಕ್ಕಂಥದ್ದು. ಈಗಂತೂ ಅದು ಒಂದು ಫ್ಯಾಷನ್ ಆಗಿಬಿಡಿದೆ. ಸೈಕಲ್ನ ಅದೇನು ವೀಲಿಂಗ್ ಎತ್ತೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆ ವೀಲಿಂಗ್ ಎತ್ತೋದು, ಟ್ರಿಕ್ಸ್ ತೋರಿಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ಸ್ಟಂಟ್ ಹೊಡಿತಕ್ಕಂಥದ್ದು, ಇವೆಲ್ಲ ಮಾಡಿದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಬೌಡ್ಗೆ ಅವರೇ ಹಾನಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ದಯವಿಟ್ಟು ಸೈಕಲಲ್ಲಾದರೂ ಹೋಗಿ ಕಾಲ್ನಡಿಗೆಯಲ್ಲಾದರೂ ಹೋಗಿ ದಾರಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಹಿಂದೂ ಮುಂದೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ सामने आगे पीछे देखते जाना चाहिए, बेडब से नहीं चलना चाहिए। यही इस पद्य भाग का सारांश है। कवि ये कहना चाहते हैं कि चलती बस से चढ़ना, उतरना, कूदना, छलांग मारना बहुत ही हानिकारक है और सड़क पर बच्चे नहीं खेलना चाहिए। साइकिल पर चलने वाले या पैदल पर चलने वाले बेडब से नहीं चलना चाहिए। ये बच्चे ये समझना चाहिए। आप इस चित्र में देख सकते हैं, बस में बहुत ही लोग चलती बस से उतरते हैं और चढ़ते हैं। ये तो बहुत ही हानिकारक है। और दूसरे पद्य भाग में दूसरा पद्य भाग इस तरह है, न जाने क्यों हेलमेट बिना समझदार ये चलते, सिर तो आखिर अपना ही है इतना नहीं समझते, घर पर जो होते बाट ना दो उसको गम की सौगात। कवि कहते हैं इस पद्य भाग में, न जाने क्यों हेलमेट बिना समझदार ये लोग चलते हैं। यानी कुछ लोग अपने आप को समझदार कह रहे हैं, कहते हैं भी, ಅಂದರೆ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಬುದ್ಧಿವಂತರು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. वे ही ಅವರೇ जो समझदार समझते हैं वे ही बेसमझदार से हेलमेट के बिना वह बाहर चलते हैं, हेलमेट के बिना वाहन चलाते हैं, इससे अपने आप को हानि पहुंचाते हैं. ಇದರಿಂದ ಅವ್ರನ್ನ ಅವರೇ ಶಿಕ್ಷೆ ಒಳಪಡಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. अपनी परिवार वालों से भी, घर वालों से, परिवार वालों को भी दुख का तोहಫಾ मत दे. ಅಂದರೆ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ನೀವು ಹೆಲ್ಮೆಟ್ ಹಾಕಿ ಹೋಗಿಲ್ಲ, ಏನಾರೇ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಂದಾಗ ಮನೆಯವರೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ದಾರಿ ಕಾಯ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ದುಃಖದ ಸಂದೇಶವನ್ನು ಅಥವಾ ದುಃಖವನ್ನು ಉಡುಗೊರೆಯಾಗಿ ಕೊಡಬೇಡಿ. सिर तो आखिर अपना ही है, जो अपने हेलमेट बिना चलते हैं तो जो घायल होते हैं तो अपने ही होते हैं, ತನಗೆ ತಾನೇ ಅಪಾಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. इतना ही नहीं, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, अपने परिवार वालों को भी दुख देते हैं, इसलिए हेलमेट के बिना नहीं चलना चाहिए, हेलमेट लगाकर चलना चाहिए. आप ये देख सकते हैं चित्र में, हेलमेट के बिना गाड़ी चलाते हैं तो दुर्घटना में पहल सिर पर होता है. सिर पर दर्द होती है तो घायल होती है तो बहुत ही नुकसान होती है और हानि होती है. और तीसरा पद्य भाग, दुर्घटना हो जाए सड़क पर कभी ना आंख चुरावो, करो मदद घायल की फौरन अस्पताल पहुंचाओ, जीवन है अनमोल कोई ना होने पाए अनाथ. इन पंक्तियों में कवि नागरिकों को अपनी जिम्मेदारी के बारे में कहते हैं. यदि आपके आंखों के सामने दुर्घटना हो जाए, उसे देखकर भी बिना देखे ना रहो. ಕಂಡು ಕಾಣ್ದಂಗೆ ಇರೋದು ಬೇಡ. ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಯಾರಿಗಾದರೂ ಅಪಘಾತ ಆದಾಗ ಕಂಡು ಕಾಣ್ದಂಗೆ ಇರದೆ ತಕ್ಷಣ ಅವರನ್ನು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಸೇರಿಸೋ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. आप घायल को तुरंत अस्पताल पहुंचाना चाहिए, ತಕ್ಷಣ ಅವನ್ನ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು. ಜೀವನ್ ಅನ್ಮೋಲ್ है, ಜೀವನ ಅನ್ನೋದು ಅಮೂಲ್ಯವಾದುದು. एक बार जाने पर वापस नहीं मिलता. ಒಂದು ಸರಿ ಜೀವನ ಹೋಯಿತು ಅಂದರೆ, ಪ್ರಾಣ ಹೋಯಿತು ಅಂದರೆ ಮತ್ತೆ ವಾಪಸ್ ಬರಲ್ಲ. अपनी लापरवाही से कोई अनाथ ना हो जाए. ನಮ್ಮ ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನ, ಲಾಪರ್ವಾಹಕ ಮತಲಬ है ಬೇಜವಾಬ್ದಾರಿತನದಿಂದ ಅವರ ಅನಾಥರಾಗೋದು ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. इसका मतलब है कवि यही कहते हैं, दुर्घटना होने पर मानवीयता से उसे फौरन अस्पताल पहुंचाना चाहिए, उसका इलाज करवाना चाहिए. जीवन अनमोल है.
आप ऐसे देख सकते हैं चित्र में। जो भी अपघात हो जाए या जो भी आघात हो जाए, जो भी दुर्घटना हो जाए, उसे तुरंत कहाँ करना ले जाना चाहिए, अस्पताल लेना चाहिए, क्योंकि जीवन अनमोल है, उसे बचाने के प्रयत्न ज़रूर करना चाहिए। और चौथा पद्य भाग है, जगह जगह पर चौराहों पर जो संकेत दिए हैं, उनका पालन करने वाले सबके प्रिय रहे हैं। जीवो और जीने दो का वे पाल रहे सिद्धांत। कितना अच्छा कहता है कवि यहाँ। इस पंक्तियों में कवि ये कहते हैं कि जगह जगह पर चौराहों पर, या चौराह का मतलब है ಸರ್ಕಲ್, ಅಂದರೆ 4 ದಾರಿಗಳು ಸೇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸರ್ಕಲ್ ಅಂತ ಕರೀತಾರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಸ್ ಆಗೋದು ಅಂಥ ಕಡೆಯಲ್ಲೇ. 4 ಕಡೆಯಿಂದ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಬಂದಾಗ ಒಬ್ರಿಗೊಬ್ರು ಹಾರ್ನ್ ಮಾಡಲ್ಲ, ಆ ಸಿಗ್ನಲ್ನ ನೋಡಲ್ಲ, ತಕ್ಷಣ ಮೂವ್ ಆಗ್ತಾರೆ, ಅವಾಗ ಅಪಘಾತಗಳಾಗೋದು ಜಾಸ್ತಿ. चौराह का मतलब है सर्कल, 4 राह मिलने वाले एक जगह. ಸಂಕೇತ ದಿಯೇ ಜಾತೆ ಹೈ, ಸಂಕೇತ का मतलब है ಸಿಗ್ನಲ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕಡೆ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ನ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಎಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ಸ್ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ನ ಪ್ರೊವೈಡ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಆ ಸಿಗ್ನಲ್ನ ನಾವು ನೋಡೋದಿಲ್ಲ. ಈ ಸಂಕೇತೋं का ಪಾಲನ್ करने वाले, ಈ ಸಂಕೇತಗಳನ್ನ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ನ ಯಾರು ಪಾಲನೆ ಮಾಡ್ತಾರೋ ಸಬ್ಕೋ ಪ್ರಿಯ ಲಗ್ತೆ ಹೈ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ತಮ್ಮ ಒಂದು ಕರ್ತವ್ಯ ಪಾಲನೆ, ಜಿಮ್ಮೆದಾರಿ ಅಂದರೆ ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ನಡ್ಕೋತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ಅಪಘಾತ ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೆಯದಾಗತ್ತೆ. ಯಹ ಸಂಕೇತ ಹಮ್ಸೆ कहते हैं कि ಆ ಸಂಕೇತಗಳು ನಮ್ಗೆ ಏನಪ್ಪ ತಿಳಿ ಹೇಳುತ್ತೆ ಅಂದರೆ, ತುಂಬಿ ಜಿಯೋ ಅವ್ರ ದೂಸರೋಂಕೋ ಬಿ ಜೀನೆ ದೋ, ನೀನು ಬದುಕು, ಬೇರೆಯವ್ರನ್ನ ಬದುಕಿಸೋದಕ್ಕೆ ಬಿಡು. ಯಾವಾಗ ಟ್ರಾಫಿಕ್ನ ಸಿಗ್ನಲ್ಸ್ ಏನಿರುತ್ತೆ ಆ ರೂಲ್ಸ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತೀವಿ, ಆವಾಗ ಅಪಘಾತಗಳಾಗಲ್ಲ, ನಾವು ಸೇಫು, ನಮ್ಮ ಮುಂದಿರ್ತಕ್ಕಂಥವರು ಸೇಫು. ಆದ ಕಾರಣ ದಯವಿಟ್ಟು ಮಕ್ಕಳೇ, ಫಸ್ಟಿಗೆ ನಾವು ರಸ್ತೆಯನ್ನು ದಾಟುವಾಗ ಅದರಲ್ಲಿ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತ ಒಂದು ಕೊಡ್ತಾರೆ ಸಿಂಬಲ್ಸು, ಆ ಸಿಂಬಲ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ನೀವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು ನೋಡಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಅಂತ. ಅಂದರೆ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಸ್ಕೂಲ್ಸಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಝೋನ್ಸ್ ಬಂದಾಗ ಜೀಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಅಂತ ಕೊಡ್ತಾರೆ, ಅಲ್ಲೇ ನಾವು ನಡಿಬೇಕಾಗತ್ತೆ, ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನಡೆಯೋದು ಸಮಂಜಸ ಅಲ್ಲ. ಅಂದರೆ ಅವ ರೂಲ್ಸ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡಿದಾಗ ನಾವು ಬದುಕ್ತೀವಿ, ನಮ್ಮೊಟ್ಟಿಗೆ ಬೇರೆಯವರು ಸಹ ಕ್ಷೇಮವಾಗಿರ್ತಾರೆ. दूसरों को भी जीने दो, यही अच्छे और जिम्मेदारी नागरिक की पहचान है. ನಿಜವಾದ ಮನುಷ್ಯ, ನಿಜವಾದ ನಾಗರಿಕನ ಒಂದು ಪರಿಚಯ ಹೇಗಿರುತ್ತೆ ಅಂದರೆ ಆ ರೂಲ್ಸ್ನ ಫಾಲೋ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವುದೇ ಆಗಿರ್ಬೋದು, ಆ ಟ್ರಾಫಿಕ್ ಸಿಗ್ನಲ್ಸು, ಆ ರೂಲ್ಸ್ ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿದಾಗ ಒಳ್ಳೆಯ ನಾಗರಿಕ ಅನ್ನಿಸ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಆಗತ್ತೆ. बच्चों, मैं आशा करती हूँ कि आप इस पद्य का और सारांश समझ लिए होंगे. धन्यवाद.